हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मुलांना शाळेसाठी टिफिनला काय द्यावं आणि ते देखील पौष्टिक असावं, त्याचबरोबर इतरांना नाश्त्यासाठी देखील काहीतरी पौष्टिक पदार्थ असावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं। आज आपण अशीच पौष्टिक रेसिपी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे सोया पराठा। त्यासाठी सोयाबीन मी 10 मिनिट शिजवून घेतले मीठ टाकून आणि नंतर थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घेतलं आणि त्याची अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता याला बाइंडिंग येण्यासाठी आणि चव अजून वाढण्यासाठी मी यामध्ये एक उकडलेला बटाटा छान कुस्करून घालत आहे। तुम्ही हवं तर यामध्ये बटाटा चिरून देखील किसून देखील वापरू शकता। किसून वापरल्याने यामध्ये गुठळ्या किंवा मोठे कण देखील राहत नाही। आता यामध्ये बेसिक मसाले, हळद पावडर, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, तुम्हाला जर चटपटीत हवा असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील ॲड करू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट मिक्स करून घ्यायची, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर खूप सारी अशी कोथिंबीर छान मिक्स करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी आपलं हे जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे। सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा स्टफिंग तुम्ही रात्री देखील बनवून ठेवू शकता। यामध्ये तुम्हाला हवं तर बारीक चिरलेला कांदा देखील ॲड करू शकता। आणि मस्त आता दुसरीकडे कणिक देखील रेडी होती माझी आणि नॉर्मल चपातीसाठी कणिक वापरतो तीच कणिक मी या ठिकाणी घेतलेली आहे। छान पारी बनवून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो स्टफ करून घ्यायचा आहे। मसाला स्टफ केल्याच्या नंतरनं यावर सुकं पीठ भरभरून घ्यायचं, जेणेकरून काय होतं पटकन हा जो मसाला आहे तो चपातीला चिटकला जात नाही, म्हणजे पिठाला गव्हाच्या। आणि मस्त अशा पद्धतीने आपण एक त्याचा गोलाकार उंडा बनवून घेऊयात आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडसर देखील नाही, अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, कारण मुलं सोयाबीन अशा पद्धतीने खात नाही, तर तुम्ही पराठ्याच्या रूपाने प्रोटीनचं प्रमाण किंवा प्रोटीन तुमच्या मुलांना नक्कीच देऊ शकता। स्नॅक्ससाठी म्हणू शकता किंवा टिफिनसाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आजकाल काय होतं, स्नॅक्स म्हटलं की मुलं मग चिप्स, कुरकुरे अशा गोष्टी मागतात, पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जर चिप्स, कुरकुरे विकतचे देण्यापेक्षा घरी जर बटाट्याचे वेपर्स किंवा नाचणीचे पापड तुम्ही त्यांना तळून दिले तर खूप छान हा ऑप्शन आहे। कारण तुम्ही म्हणाल आता हे देखील तळलेलंच आहे, पण घरच्या तळण्यामध्ये आणि विकतच्या तळण्यामध्ये खूप फरक असतो। आपण एकदाच एक तेल तळण्यासाठी वापरतो, पण विकतचं तसं नसतं। तेच तेल गरम करून पुन्हा ते लोक वापरत असतात, त्यामुळे ज्या पदार्थाची पौष्टिकता आहे ती निघून जाते। त्यामुळे मुलांना बाहेरचे चिप्स देण्यापेक्षा घरी तुम्ही वेपर्स किंवा नाचणीचे पापड असे काहीतरी तळून नक्कीच देऊ शकता। आता या ठिकाणी दोन्ही साईडनी तूप तेल लावून खरपूस मी पराठा बनवून घेतलाय। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।